ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी तस्यै वाण्यै नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवाभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। श्रीमद्भागवत सत्संग थोडं पुढे सरकून बसा, म्हणजे कसं आहे पाठीमागचे आले की मग परत तुमची हलवी उठावं तर लागतेच, पुढे सरकावं तर लागते. पुढे सरकत थोडीशी थंड हवा आहे, कान वगैरे बांधून बसा. नाही म्हणजे कान बांधले तर कथा ऐकायची पण ऐकायला येईल ना. कान तर मूळ कान उघडे तर कथा चांगली कानामध्ये दिसते. सगळ्यांनी व्यवस्थित बसून श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव।
जय श्री राधा रानी की जय सब संतन की जय तर श्रीमद भागवत सत्संग आणि या सत्संगामध्ये काल आपण सगळ्यांनी ऐकलं होतं ज्या ठिकाणी की पंच ज्ञानेंद्रियांचं शमन कसं करायचं, इंद्रियांवर विजय कसा मिळवायचा, भगवान परमेश्वराच्या श्री चरणांचं ध्यान करत करत आपल्या सर्व इंद्रियांना त्या परमेश्वराला कसं समर्पित करायचं. आणि प्रसंग असा होता की ज्या ठिकाणी राजाने प्रश्न विचारले होते आणि त्या ठिकाणी शुकदेवजी महाराजांना आठवलं की मंगलाचरण विसरून गेलेलो आहे. मग त्या ठिकाणी त्यांनी मंगलाचरण करता करताच राजाच्या या सुंदर प्रश्नांची उत्तरं आता इथे देत आहेत. तर या ठिकाणी 5 ज्ञानेंद्रिय जे आहेत आपले, श्रोत्रम, चक्षु, स्पर्शनम च रसनम आणि घ्राण, अशा प्रकारच्या या 5ही इंद्रियांवर कशा प्रकारे आपण विजय मिळवावा याचं सुंदर असं या ठिकाणी वर्णन केलं. प्रत्येक श्लोकामध्ये नमस्कारात्मक मंगलाचरण केले, नमस्कार केले परमात्म्याला. अशा प्रकारे हे 5 ज्ञानेंद्रिय झाले. याच्यानंतर बघा 5 कर्मेंद्रियाचं वर्णन आहे. आता हे सगळं कसं काय आलं, कारण बघा अनेक संत महापुरुष असतात, शास्त्र वाचतात ना, आणि प्रत्येकाचा काहीतरी आपण कुठलीही गोष्ट पाहिली, समजा काही पण पाहिलं तर त्या पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो. समजा आपल्याला काही दाखवलं गेलं, मग आपल्याला विचारलं जाईल की तू काय पाहिलं, तुझ्या शब्दामधून तू सांग, तुझे काय विचार आहेत. असं करत करत प्रत्येकाचे अनेक विचार असू शकतात. तसं शास्त्रामध्ये सुद्धा बघा भाव अनेक असतात संत महापुरुषांचे, तर त्या भावांना व्यक्त केलं जातं. तर 12 श्लोकामध्ये मंगलाचरण केलं भगवान श्री शुकदेवजी महाराजांनी. तर अनेक विद्वान महापुरुषांनी, संत महापुरुषांनी त्या ठिकाणी अर्थ लावले की ते म्हणाले की या 12 श्लोकामध्ये भगवान परमात्म्याच्या 24 अवताराचे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. 24 अवताराला अंतर्निहित केले या 12 श्लोकामध्ये, आणि ते कसं आहे ते आपण पाहणार आहोत. परत पुढे 12 भाव असतात. भक्तीमध्ये जेव्हा आपण उतरतो तर भक्ती करत असताना भगवान परमात्म्याला आपण जो काही भाव अर्पित करतो, तर त्या भावाला 12 भावामध्ये त्या ठिकाणी काय केलेलं आहे, विभक्त केलेलं आहे. तर ते सगळे जे भाव आहेत त्याचं सुद्धा या 12 श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. परंतु हे दोन्ही जे कारण आहेत ना ते गौण आहेत. त्यामध्ये अत्यंत मुख्य कारण ज्याच्याविषयी आपण आता सध्या चिंतन करतोय, तर ते म्हटले की बोधामध्ये जे बघा भगवान परमेश्वराचं दर्शन आपल्याला होत नाही, आणि ते असंभव आहे, कठीण आहे फार, अशी काही गोष्ट नाही, तरीही ते आपल्याला दिसत नाही, ते आपल्याला अनुभवायला येत नाही. तर त्याच्यामध्ये बाधा काय आहे, तर ती जी बाधा आहे ते म्हणजेच आपले इंद्रिय. म्हणजे बघा इंद्रिय कशामुळे अनेक विषय आहेत, आणि या विषयांना मी मिळवावं, माझ्या इंद्रियांना मी तृप्त करावं अशी कामना जी असते मनामध्ये, त्या कामनांना पूर्ण करण्याकरता इंद्रिय आपल्या आपल्या कामाला लागलेले असतात. तर या इंद्रियांना संयम करणं हे सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं त्या ठिकाणी साधन आहे असं त्या ठिकाणी सांगितलंय. म्हणून या इंद्रियांना संयमित करावं लागेल. त्याच्याकरता या 12 कामनांना आश्रय देणाऱ्या 12 ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन, बुद्धी, अंतःकरण. तर अशा प्रकारे या 12 गोष्टींचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तर त्यातल्या 5 गोष्टी ज्याचं आपण त्या ठिकाणी चिंतन ऐकलं. आता पंच कर्मेंद्रियाचं वर्णन केले. कर्मेंद्रिय काय काय आहेत, वाक, पाणी, पाद, उपस्थ आणि पायू. वाक म्हणजे वाणी, वाणी म्हणजे आपण बोलतोय ना ही वाणी म्हणजे वाक, वाचा. त्यानंतर पाणी, पाणी म्हणजे दोन्ही हात. संस्कृतमध्ये हाताला हस्त अथवा पाणी असं म्हटलं जातं. तर पाद, पाद म्हणजे दोन्ही पाय. त्यानंतर उपस्थ आणि पायू. उपस्थ म्हणजे मूत्रेंद्रिय सोबत जननेंद्रिय म्हटलं तरी चालेल, आणि पायू म्हणजे गुदद्वार. तर अशा प्रकारे या पंच कर्मेंद्रियांचंही या ठिकाणी वर्णन आहे. तर म्हटले हे बघा आपण कर्मेंद्रियांच्या माध्यमातून कर्म करतो ना, तर हे सगळेच्या सगळे कर्म त्या ठिकाणी भगवत अर्पित करायला हवे, तेव्हा कुठे आपण यांच्यावर विजय मिळवू शकतो. याच्याकरता सगळ्यात पहिलं हाताचं त्या ठिकाणी उदाहरण दिलं. मग कर्मेंद्रियामध्ये सगळ्यात पहिली वाचा आहे ना, वाणी आहे, परंतु या वाणीला सगळ्यात शेवट ठेवलं आणि बाकी पाणी,
पाद उपस्थ पाय याच्यामध्ये काही क्रम बदलवला नाही, परंतु वाणीला मात्र शेवट ठेवलं. मग पहिला जो आहे पाणी म्हणजे कर, दोन्ही हात आपले. आपण हाताने काय करतो बरं? हा काम करतो. प्रत्येक कर्म जे काही आहे ते आपल्या हाताच्या माध्यमातून होतं. सगळे काही काम हाताने करतो. तर या ठिकाणी सांगितले की हाताच्या द्वारे जे करता ते काय करायचं? म्हणाले तपस्विनो दानपरा यशस्विनो मनस्विनो मंत्रविदः सुमंगलाः क्षेमं न विन्दन्ति विना यदर्पणं तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः. तर या ठिकाणी त्या परमात्म्याला नमस्कार केला. कोणत्या परमात्म्याला? म्हटले तपस्विनो. तपस्विनो अर्थात तपस्या करणारे जे तपस्वी महापुरुष आहेत ते तपस्वी. दान परा अर्थात निरंतर दान करत राहणारे, कायम दान ज्यांचा स्वभाव आहे. तर दान करणारे. यशस्विनो, यशस्विनोचा विचार नंतर करू. आणि मनस्विनो, मनस्विनो त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की अत्यंत मनःपूर्वक म्हणजे मनावर विजय मिळवून त्या ठिकाणी निरंतर कर्तव्य कर्म करत राहणारे मनस्विनो. त्यानंतर मंत्रविदः म्हणजे वैदिक मंत्रांना त्या ठिकाणी जाणून यज्ञादी कर्म करणारे मंत्रविदः. यज्ञादी अनेक यज्ञ आहेत, वैदिक यज्ञ. तर त्याच्यामध्ये 7 प्रकारचे जे सोमयज्ञ आदी आदी अनेक यज्ञ, त्या सर्व यज्ञांना करणारे लोक सुमंगलाः सदाचारी लोक. अनेक प्रकारचे लोक आहेत आणि या सगळ्यांच्या आचरणामधून होतं काय बरं? यज्ञ केले, खूप यज्ञ केले राजाने. तर राजाने खूप यज्ञ केले तर होतं काय? त्याची जी कीर्ती आहे, त्याचं जे यश आहे त्रैलोक्यात पसरतं. म्हटले ना यशस्विनो, असे लोक यशस्वी होतात म्हणजे यश त्यांचं सगळीकडे पसरतं. काय केल्यानं? म्हणतात तपस्विनो, तपस्या करून, दान करून आणि यज्ञ याग आदी कर्म करून त्रैलोक्यामध्ये त्यांचं यश पसरतं. परंतु असे जे लोक आहेत ज्यांनी हस्ताच्या द्वारे कर्म करून त्या ठिकाणी सगळे अनेक प्रकारचे दान पुण्यादी केलेले आहेत, तरीही जर त्या सर्व कर्माच्या नंतरही भगवान परमेश्वराच्या प्रती प्रेम नाहीये मनात. बघा, दान करतोय परंतु भगवंताप्रती प्रेम नाहीये. यज्ञ करतोय परंतु काहीतरी फळ इच्छा करतोय. यज्ञ करायचं तर मला स्वर्ग मिळावा ही तर इच्छा आहे, म्हणजे इहलौकिकची इच्छा तर आहेच आहे, पारलौकिक सुखाची सुद्धा त्या व्यक्तीला काळजी आहे. म्हणजे बघा, काळजी तर असलीच पाहिजे. आपण कसे लोक आहेत, उद्याची काळजी करतो, 10-15 वर्षानंतरची काळजी करतो. एवढं म्हणजे बॅलन्स जमवला पाहिजे की निदान म्हातारपणी आपल्याला कोणाला मागायची वेळ नाही आली पाहिजे की मला दवाखान्यात जायचे पैसे द्या म्हणून. असो, पण ती पण किती साथ देणार? आपण मरेपर्यंतची समजा पुंजी जमावून ठेवतो, पण मृत्यूनंतर आपलं काय होईल बरं याचा विचार केलाय का कधी? मेल्यानंतर काय? समजा ठीक आहे, मरेपर्यंत तोपर्यंत तर आपण आपली काळजी घेतोय, मेल्यानंतर काय होणार आहे याची काळजी जो माणूस घेतो तो थोडा दक्ष आहे. नाहीतर मग फक्त मरेपर्यंतची काळजी मग काय नाही, मग आपण अगदी आलेल्या गेलेल्या सारखेच आहे. परंतु मृत्यूनंतरही एक जीवन असतं, तिथे पण एक प्रवास असतो. तर त्या प्रवासामध्ये सुद्धा आपला सुखाचा सगळा आनंदाचाच प्रवास व्हावा अशी ज्यांना इच्छा असते ते लोक काय करतात? हे सगळे कामं करतात. काय? तपस्वी लोक करतात. त्यानंतर दान करतात, दान पुण्यादी कर्म करतात. आणि त्यानंतर सांगितले यज्ञादी कर्म करतात. यज्ञ कर्म करून स्वर्ग मिळवतात. स्वर्ग मेल्यानंतरच मिळतो ना, म्हणजे शास्त्रीय जे स्वर्ग आहे, नाही तर खरा तर हा सुख सोहळाच स्वर्ग आहे आपल्याकरता. भगवान परमेश्वराची नामचिंतन हे हा सगळा स्वर्ग आहे वस्तुतः. पण शास्त्रामध्ये ज्या स्वर्गाचं वर्णन केलेलं आहे त्या स्वर्गाला मिळवण्याकरता यज्ञ याग आदी कर्म करून पुण्य मिळवून दान करून दानाच्या बदल्यात पुण्य घेऊन तुम्हाला ते मिळवावं लागेल, स्वर्ग कमवावं लागेल. जसं एक उदाहरण याच्या आधी दिलं होतं बघा, लक्षात असेल तुमच्या, की समजा एखाद्या व्यक्तीला भारताच्या बाहेर जायचे, भारत देशाच्या बाहेर जायचे. तिथं गेल्यानंतर त्याला माहित आहे की आपल्या देशामध्ये जो पैसा चालतो, जी नोट, जे रुपया चालतो, ते पैसे तिकडे चालत नाही. मग आपण मोठी बॅग जरी भरून घेतली पैशाची तरी ते तिकडे काम देत नाही. मग काय करावं लागेल? आपले जे पैसे आहेत ते आपल्याला बँकमध्ये त्यांच्या जमा करून त्यांच्या देशात जे पैसे चालतात त्याच्या बदल्यात ते घ्यावे लागतील. मग त्याची ती किंमत असेल ती आपल्याला त्या बदल्यात ते मिळतील.
जेणेकरून काय होईल, आपण तिथे गेलो की उपाशी मरणार. त्याच्याकरता म्हणजे काय होईल, आपण कुठे गेलो त्यांचे पैसे दिले की ते आपल्याला काही हवं ते देतील. अर्थात अदला बदल केली, याला म्हणतात करन्सी बदल, नाही का. करन्सी चेंज केली, आपले पैसे दिले त्यांचे घेतले. तसंच म्हटले बघा, इथं पृथ्वी लोकाची यात्रा आहे. तुम्ही फक्त ही पृथ्वी सोडून म्हणजे हा भूभाग सोडून तिकडच्या भूभागावर गेले, पृथ्वी तीच आहे, तिथे गेले तरी तीच धरती आहे. परंतु बघा, तुम्ही संपूर्ण पृथ्वी, सगळं जग, हे सगळं जीवन संपवून या सगळ्या लोकाला सोडून परलोकाची यात्रा करताय. तिथली काही काळजी आहे की नाही? तिथे सुद्धा एक करन्सी लागते. तुम्ही म्हणाल आहे भरपूर संपत्ती आमच्याकडे, या सगळ्या संपत्तीवर आम्ही स्वर्ग जिंकून घेऊ, परंतु स्वर्ग कसा जिंकायचा हे तर माहीतच नाही आम्हाला. मग आपण विचार करायचं, बरं मरायच्या वेळी व्यवस्था आहे अशी काही की हे सगळं धन आपण बांधून घेऊन जायचं, अशी काय व्यवस्था आहे? कुठे वशिला वगैरे कोणत्या देवाजवळ, वशिला देवाजवळ वशिला वगैरे काही नसतं. वशिला लावायचं असेल तर संत महापुरुष आपले वशिले लावू शकतात, बरं का. म्हणजे संत महात्म्यांच्या जवळ जाऊन विनवणी केली की महाराज थोडं बघून घ्या, मरायची स्थिती म्हणजे तिथे चालू शकतं. परंतु अशी एक सर्वात द्रुत गोष्ट आहे की मरणोपर्यंत आपण हे काहीही घेऊन जाणार नाही आहोत. अर्थात हा पैसा तिथे काम देणार नाही. मग तिथे काय काम देते महाराज? गेल्यानंतर काय काम देणार आहे आपल्याला? मग हे जे आहे याचं काय करायचं? हे चेंज केलं पाहिजे ना. कशा बदल्यात चेंज करायचं? तर शास्त्र सांगतं की तुम्ही त्याला चेंज करायचं. आपला जो धन आहे, जो काही कमवलेला धन संपत्ती आहे, याच्या बदला 10%, बघा 100 रुपये कमवतायत तर 10 रुपये, कमीत कमी 10 रुपये सत्कार्यामध्ये खर्च झाले पाहिजे. कुठेतरी दानपेटीमध्ये, कुठेतरी सत्पात्रामध्ये ते दानात गेले पाहिजे, जेणेकरून त्या बदल्यात काय होईल, तुम्हाला पुण्य मिळेल. म्हणजे करन्सी बदल झाली की नाही, तुम्ही दान केलं, पुण्य घेतलं आणि त्या पुण्याच्या बळावर तुम्ही स्वर्गाची यात्रा करू शकता. आणि हेच धन, जे पुण्याचं धन आहे ते तिथे चालतं, हे धन चालत नाही. म्हणून मृत्यूच्या पूर्वीच ती करन्सी चेंज करू शकता, मेल्यानंतर ते हातात राहत नाही. कारण की बघा, माणूस जसा आहे ना, मरेपर्यंत आपली संपत्ती आपल्याच नावावर असावी अशी हौस बाळगून ठेवतो. कारण काय होतं, म्हणजे पुत्रांच्या नावावर करायची नाही. जर समजा केली तर तो पुत्रांच्याच नाव, मुलांच्याच नावावर करणार आहे. जगात काय वाटत फिरणार नाही, आपल्या मुलांच्याच नावाने होणार आहे. आणि जर एखाद्या हौशी माणसाने ती काही दिलीच नाही मुलांना, मेल्यानंतर ती आपोआप होऊन जाते. ती काही म्हणावं लागतं का? हा, आपोआप होऊन जाते. वारसदार कोणी त्यांची होऊन जाते. अर्थात हे जे काही आहे हे आपल्या सोबत येणार नाहीये. तर सोबतीचं काय घेऊन बसले? मरायच्या वेळी जेव्हा आपण तिथे दवाखान्यात खाटावर वगैरे पडलेला असतो ना, चेतना नसते माणसाला तेव्हा. मग तो तुम्ही कमवलेला पैसा खर्च करायचा की नाही या म्हाताऱ्यावर, त्याचा अधिकार सुद्धा दुसऱ्याच असेल. आपला काही अधिकार आहे का? अर्थात बघा, जिवंत असेपर्यंतही हे धन काम देत नाहीये. मग असे जे लोक आहेत ते पुण्य कमवतात, पुण्य कमवून स्वर्गादी मिळवतात. तर मग हे कसं आहे? तपस्वीनो, तप करतात, घनघोर तप करतात. हजारो लाखो वर्षांपर्यंत तपस्या करणारे ऋषीमुनी आहेत. आज जो प्रभाव आहे कलियुगामध्ये, कसं आहे, अधिकाधिक लोक भोगवादी झाले. भोग म्हणजे अगदी ऐश्वर्यामध्ये जीवन जगायचं, अगदी जे हवं ते आपल्याला मिळालंच पाहिजे आणि त्याच्याकरता केवळ झटत राहायचं आणि ते मिळाल्यानंतर त्या भोगामध्ये डुबून राहायचं. तर असे जे लोक आहेत भोगवादी असल्यानं त्यांच्या हाताने तप नाही होऊ शकत. बघा, भोगी माणूस कधी तपस्या नाही करू शकत. तपस्या करतात, त्यांची वेशभूषाही वेगळी असते, त्यांचं आहार विहार निद्रा आदी आदी जे काही आहे तप करण्याकरता. तप काही सोपं नाहीये. अगदी पहाटे, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ना, पहाटे उठलं पाहिजे. कारण ब्रह्ममुहूर्तामध्ये ज्या प्रकारे तुम्ही ध्यान करू शकता, तप करू शकता, इतर वेळ अनुकूल नाहीये तपस्या करण्याकरता. मग ब्रह्ममुहूर्तामध्ये काय करायचं तेवढी साधना करून घ्या. आणि सगळ्यात मोठी समस्या आपली तिथेच आहे की ब्रह्ममुहूर्तात चांगली झोप लागते. रात्रभर विचारांनी माणूस डोका अगदी वेडा होऊन जातो. हा, विचारांनी वेडा होऊन जातो. आणि आजकाल तर फॅशनच झाली. एखादा लवकर उठत असेल, काय ओल्ड फॅशनचा माणूस आहे, तर तुला आजकालचं माहित नाही. म्हणजे अगदी फॅशन झाली की उशिरापर्यंत जो जास्तीत जास्त उशिरा उठेल तो माणूस जास्त, हा म्हणजे काय म्हणायचं म्हणा, ते मॉडर्न म्हणजे काय, ते मोडलाच आहे.
मोडला नाही तर तो मोडेलच, म्हणून मोडन असा माणूस संस्कृतीला मोडून टाकतो. स्वतःची जी सभ्यता आहे, स्वतःचं जे आचरण आहे आणि मुळात स्वतःची जी वैभव, कल्याण आहे, हित आहे, या सगळ्याचा सर्वनाश करून टाकतो. म्हणून अशा माणसाकडून तप होत नाही. पण जेही तप करतात बघा, यातही सांगितलंय, एक तर ज्यांच्या हाताने तप होत नाही ना, त्यांचा तर शास्त्रामध्ये कुठे उल्लेखच नाहीये. असे लोकच कामाचेच काय येतं. परंतु जे करतात ना, बरं करतायत, तर त्यांच्यामध्ये सुद्धा दोष असतो. तपस्वीनो तप करतायत, परंतु तपस्येच्या माध्यमातून, दान पुण्याच्या माध्यमातून, यज्ञाच्या माध्यमातून जर भगवान परमेश्वराची प्राप्ती हे उद्देश नसेल, परमात्म्याप्रती प्रेम, अनुराग, भक्ती नसेल, तर केलेलं जे कर्म आहे निव्वळ परिश्रम आहे. नुसते तुमचे कष्टच झाले. ते कष्ट समजा ठीक आहे, फार वायाला गेले असंही म्हणता येणार, कारण स्वर्ग मिळालं ना तुम्हाला. पण ते जे काही आहे, जर भगवत प्राप्ती त्यातून होत नाही, तर ते केवळ परिश्रम आहेत. मग नुसते असे परिश्रम करण्यात काय अर्थ आहे? म्हणून म्हटलेलं आहे की दान पुण्य आदी जे काही कर्म तुम्ही या दोन्ही हातांनी करतात ना, याला काय करायचं? त्या ठिकाणी या सगळ्याला समर्पित करायचं. कुठे? परमेश्वराप्रती. कारण बघा, काही सकाम अनुष्ठान केली की मला ही कामना आहे मनामध्ये, देवाने माझी ही कामना पूर्ण करावी अशी मनात कामना आहे आणि ते केलं ठीक आहे. परंतु जे माणसं निष्काम होऊन कर्म करतात, मला काही कामनाच नाही पण करत राहिलाय, परंतु निष्काम भावाने जर कर्म केलं तर त्याचा आधार काय? याचा तर आधार आहे की मला स्वर्ग पाहिजे, परंतु याचा आधार हा नाहीये. निष्काम कर्म करणाऱ्याचा काहीच आधार नसतो. मग असं निराधार जर कर्म करत राहिला, शास्त्रीय का असेना, परंतु निराधार केलेले कर्म शेवटी त्या ठिकाणी फळाचा आधार शोधायला लागतात. मग ते निष्काम कर्म सुद्धा शेवटी सकामामध्ये गिनले जातात. शेवटी मनामध्ये कामना यायला लागते. म्हणून म्हटलेले बघा, जरी निष्काम कर्म करतात तर त्याचा एक आधार नक्की शोधा. तर तो आधार काय आहे? म्हटलंय परमात्मा, भगवान परमेश्वराला त्या ठिकाणी आधार मानून त्याच्या श्री चरणावर आपण जे कर्म करतो त्याला सर्वस्वाला समर्पित करून केवळ कर्तव्य बुद्धीने कर्म करत राहायचे. दोन प्रकारची आसक्ती असते बघा. एक तर आपण जे कर्म करतो ना, त्या कर्मावरही आसक्ती होऊन जाते, आणि दुसरं म्हणजे त्या कर्माच्या बदल्यात आपल्याला जे फळ मिळतं त्याच्यावरही माणसाची आसक्ती होऊन जाते. जसं एखाद्या माणसाची कुठे नोकरी वगैरे, तर नोकरीतून मिळणारी जी काय म्हणतात सॅलरी आहे, त्याची जो पगार आहे, तर त्या पगारावर तर त्याची 100% आसक्ती, यात काही संशय नाही. परंतु तो जे काम करतो तिथे राहून त्याच्या हातामध्ये जे काम आहे त्या कामाच्या प्रती सुद्धा त्याची आसक्ती जडलेली असते. म्हणून या दोन्हीही आसक्तीला त्याग करून जे कर्म मी करतोय तर हे माझं आहे किंवा मी म्हणजे अगदी आसक्त होऊन करतोय हे नाहीये, हे कर्तव्य म्हणून मी करतोय, मला हे केलं पाहिजे. मन नाहीतर अगदी निष्क्रिय होऊन राहिलं तर तो माणूसही काही कामाचा नाही. कर्म केलं पाहिजे, परंतु ते कर्म भगवान परमेश्वराप्रती समर्पित असावं. आणि दुसरं म्हणजे त्या कर्माच्या बदल्यात मला जर काही फळ मिळणार असेल याची अपेक्षाही कधी ठेवायची नाही. ते सर्व कर्म परमात्म्याप्रती समर्पित करायचे. अर्थात कर्माचं जे फळ आहे ते मला मिळेल की नाही आणि मिळलंच पाहिजे, आणि अशा प्रकारे जी अपेक्षा आहे त्या सर्वाला त्याग करून भगवत समर्पित व्हायचं. याला म्हणायचं कर्म. म्हणजे हाताचं जे कर्तव्य आहे, पाणी जे कर्मेंद्रियामध्ये आपण पहिल्यांदा विचार करतोय, तर हे जे दोन्ही हात आहेत याची खरी सार्थकता तर केवळ आणि केवळ भगवान परमेश्वराप्रती समर्पित करण्यामध्येच आहे. भगवान गीतेमध्ये सांगतात ना, यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. भगवान गीतेमध्ये सांगतात की हे कौन्तेय, यत्करोषि, करोषि म्हणजे हे दोन्ही हाताने तू जे काही करतोय, यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्, तू जे काही करतोय, तू उठतोय, तू बसतोय, तू बघतोय, तू खातोय, तू पितोय, तू झोपतोय, तू देतोय, तू घेतोय, हे जे काही कर्म आहेत हे काय? मदतपणम. सगळे काही माझ्या प्रती समर्पित कर. जर हे सगळे माझ्यावर समर्पित केले तर याच्या नंतर तुझं काय करायचं हे कर्तव्य माझं आहे. तू अपेक्षा सोडून दे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. केवळ कर्मावर तुझा अधिकार आहे.
केवळ तू कर्म करू शकतो, त्याचं तुला काय फळ मिळणार आहे हे तुझ्या अधिकार क्षेत्रात नाही. असं बऱ्याच लोकांचं होतं. फार कष्ट घेतात, फार परिश्रम करतात, तरीही साफल्य काही फार जास्त मिळत नाही. आणि काही काही लोकांना थोडं कष्ट घेतलं तरी फार मोठी सफलता मिळून जाते. मग लोक म्हणणार, बघा आम्ही एवढे कर्म केले, कर्माची फळाची अपेक्षा ठेवली होती म्हणून निराशा मिळाली. परंतु हा विचार आपण कधी करत नाही की बघा हे सगळे जे परिश्रम मी करते, पण हे जे केल्यानंतरही जर मला फळ मिळत नाही तर मुळात हे फळ माझ्या प्रारब्धातच नाहीये. या व्यक्तीच्या प्रारब्धात होतं म्हणून ते सहज आलं. जसं म्हणतात ना, जे आपल्या भाग्यात आहे ते पळत पळत आपल्याकडे येतं, आणि जे भाग्यात नाही आहे ते येऊनही पळून जातं. मग अशा प्रकारे जे कर्तव्य आहे फक्त कर्तव्य म्हणून करायचं, फळाची जी अपेक्षा आहे जर ती ठेवली नाही तर माणसाला दुःख भोगायची वेळ येणार नाही. म्हणून म्हटलेलं आहे की त्याच्याकरता कर्माप्रती असलेली आसक्ती सोड, जे काही करते माझ्याप्रती समर्पित. एक फार सुंदर सर्वांचा पाठांतराचा एक श्लोक आहे बघा. काय? कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. याचा अर्थ माहित आहे? सगळ्यांचा पाठ आहे ना? घालील लोटांगणमध्ये आपण किती छान छान श्लोक आपले पाठ आहेत, परंतु याचा अर्थ काय? कायेन, कायेन म्हणजे काय आहे? शरीर. या शरीराद्वारे, कायेन परत वचसा वाचा, वाचेद्वारे, मनसा मनाद्वारे, इंद्रियैर्वा इंद्रियांच्या द्वारे जे काही कर्म, कायेन कायेद्वारे, मनाद्वारे, वाचेद्वारे, इंद्रियांद्वारे. त्यानंतर पुढे काय? बुद्ध्यात्मना वा बुद्धीद्वारे, आत्म्याद्वारे, ज्याद्वारे म्हणजे जे काही दिसते या सगळ्याद्वारे जे काही मी करतो हे सगळं काय? केवळ नारायणायेति समर्पयामि. करोमि यत् यत् म्हणजे मी जे काही करतो, जे यत् यत् म्हणजे जे काही मी करतो ते सगळं कुठे समर्पित आहे? नारायणाप्रती समर्पित आहे. म्हणजे याचा किती मोठा भावार्थ आहे बघा, दिव्य अर्थ आहे. हा श्लोक पण भागवतामधलाच आहे बरं का, पुढे येईल आपल्याला कधीतरी नक्कीच. तर त्याच्यामध्ये आपण असं छान आणखी चिंतन करू. मी जे काही करतो हे नारायणा, हे परमेश्वरा, सगळं काही तुझ्या प्रती समर्पित आहे. हा समर्पित भाव ठेवून आपण जगभरातले जरी कर्तव्य कर्म करत असतो बघा, कर्तव्य शब्द याकरता वापरलाय की माणूसला नको तिथे डोकं लावायची सवय असते. डोकं दिलंय देवाने, मग याचा वापर नको का करायला? नको तिथे डोकं लावतात. जिथं कामाचे, जिथे गरजेचे आणि जिथे खरोखर तुमचं कार्यक्षेत्र आहे तिथे डोकं द्या ना. नको तिथे डोकं देत बसले की मग ते आपलं कर्तव्य नाही मुळात. म्हणून त्या कर्तव्य कर्माचं नाही, बाकीचे ते तर सोडूनच द्या, परंतु जे आपल्याला केले पाहिजे ते कर्तव्य सुद्धा परमेश्वराप्रती समर्पित असावे, हा त्याचा भाव आहे. म्हणून हाताद्वारे दोन्ही कर जे आहेत याच्या माध्यमातून जे काही घडतंय ते परमेश्वराप्रती समर्पित असावं. आणि तसं जर समर्पित केलं तर भगवान परमात्मा अशा लोकांना लवकरात लवकर प्रसन्न होतात, क्षेम त्यांना मिळतं. क्षेम म्हणजे शांती. शांती पाहिजे ना सगळ्यांना? नको आहे शांती? शांती पाहिजे का बरं? शांती का पाहिजे आपल्याला? सुख का पाहिजे आपल्याला? आनंद का पाहिजे आपल्याला? हा विचार करतो. मला दुःख नको, मला अशांती नको, मला दुर्दैव दैन्य हे काही नको, हे सगळं काही नको. मग त्याच्या उलट मला आनंद पाहिजे. आनंद शांती का पाहिजे असते माणसाला? त्याचं मुळात हे कारण आहे की आपला स्वतःचा स्वभावच आनंदाचा आहे. आनंदाचा स्वभाव असतो, फक्त आपण त्या स्वभावाला गमावून अशांत वृत्तीच्या औपाधिक, बघा औपाधिक म्हणजे बाहेरून लागलेली असते ती फक्त, आतून तरीही ते आनंदाचा स्वभाव आहे, आनंदाचं त्याचं स्वरूप आहे. तो स्वरूप जी असतं त्याला आपण विसरून जातो आणि मग दुःख दैन्यात त्या ठिकाणी अनुभवतो. मग आपण आपल्या स्वरूपाला मिळून जातो. हे सगळ्यात मोठं आपलं आनंदाचं केंद्र आहे. भगवान परमात्मा आनंदाचं सागर आहे, सिंधू आहे, आनंद कंद आहे. मग त्याला मिळवणं हेच आपलं ध्येय आहे. त्याला मिळवायचं म्हणजे काय? तो कुठे गेला थोडीच आहे. आपल्या जवळ बसलेला अंतरात्मा आहे, तो फक्त त्याचा बोध घ्यायचा आहे
आणि त्याचा बोध घेतला की आनंदच आनंद आहे. मग त्या आनंदाकडे स्वाभाविक आपली ओढ आहे, फक्त आनंद तिथे हे ठाऊक नाहीये. म्हणून आपण इकडे तिकडे आनंद शोधत बसतो, त्या ठिकाणी आपल्याला दुःख भोगावं लागतं. बघा, आपलं स्वरूप जे आहे ना कसं आहे, जसं एखादं चंदनाचं लाकूड आहे, फार सुंदर सुगंध असतो त्या लाकडाला, चंदनाच्या. आणि आता जसं पावसाळ्याचे दिवस, एखादं चंदनाचं लाकूड जे तुम्ही वापरत असतात ते कुठेतरी एका चिखलामध्ये पडलं, बरेच दिवस चिखलात लोळत होतं, गटरमध्ये लोळत होतं. आणि एक दिवस अचानक ते थोडंसं काय झालं, म्हणजे आपल्याला दिसलं की अरे हे चंदनाचं लाकूड तर माझंच आहे, हरवलं होतं, आणि हे लाकूड इथे कसं काय आलं. मग आपण काय करणार, त्या चंदनाच्या लाकडाला हातामध्ये घेणार, काय म्हणणार, काय झालं तरी चंदनाचंच लाकूड आहे. आणि मग ह्याला काय करायचं, स्वच्छ करायचं. स्वच्छ जोपर्यंत ते वरून लेप लागलेला होता चिखलाचा, तोपर्यंत कसा वास येतो त्याचा, एकदम दुर्गंध, नालीचा वास, जसा अगदी गटरचा वास दुर्गंधित होऊन जातो. आणि मग दुर्गंधित झालेल्या त्या चंदनाच्या लाकडाला आपण धुतो का, कारण आपल्याला माहित आहे याचा जो स्वाभाविक गुणधर्म आहे सुगंधाचा, तो याच्या आतमध्ये लपलेला आहे. आणि फक्त बाहेरून हा औपाधिक दुर्गंध याला चिकटलेला आहे. हा जर काढला तर आतला सुगंध आपोआप प्रस्फुटित होईल. याला स्वच्छ धुतलं जातं आणि धुतल्यानंतर त्याचा मूळ जो स्वभाव आहे तो परत प्रकट करतो. हा आपला सगळ्यांचा स्वभाव आहे. चंदनाप्रमाणे आपला सुगंधित असण्याचा स्वभाव आहे. भगवान परमात्म्याचा स्वभाव आनंदाचा आहे आणि तोच आपला स्वभाव आहे. परंतु दुःखाचा बाहेरचा जो लेप आहे हा औपाधिक आहे. याला काय करायचं, धुवायचं, स्वच्छ करायचं. अनेक प्रकारे धुवावं लागेल ना, एकदा धुवून तर जमणार नाही. एवढ्या दिवसाचं त्याला ते लागलेलं असतं चिखल, आणि आपल्या अंतःकरणात किती दिवसाचं लागलेलं असतं ना. मग ह्याला त्या मळाला साफ करण्याकरता बघा, ते साफ करण्याकरता अनेक उपाय पण वापरले जाते. काडी काही पॉलिश मारले जाते, अनेक उद्योग केले जातात. मग हे सगळे जे उपाय आहेत ना, आपल्यावर पण कधी कधी प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे आत असतात ना, ते आपल्याला दिसत नाही. आपल्याला दिसत नाही अर्थात ते नाहीतच असं पण नाही ना, ते अनंत दोष अनंत जन्माचे जमलेले आहेत. त्याला जर ते औपाधिक दुःखाच्या लेपाला जर आपण दूर केलं तर ते स्वाभाविक सुगंध आतच आहे. त्याला त्या सुगंधाला कुठून दुसरीकडून आणून आरोपित नाही करावं लागत, तो आधीच तिथे बसलेला आहे. फक्त औपाधिक दुर्गंधामुळे तो सुगंध लपलेला आहे. एवढीच आपली परिस्थिती आहे. मग अशा प्रकारे ती शांती जी आहे, ते क्षेम जे आहे, या भगवान परमेश्वराच्या आराधनेतून अत्यंत निर्मोह निष्काम त्या ठिकाणी कर्तव्य बुद्धीने कर्म करून परमात्म्याला केवळ आश्रय मानलं तर तो परमात्मा ती शांती जी आहे ती आपल्याला देऊन टाकतो. क्षेम न विंदन्ति विना यदर्पणम. बघा, विना अर्पणाने क्षेम कधी मिळत नाही. समर्पित जर नाही केलं, त्याग जर नाही केलं तर आनंद मिळत नाही. बघा, तुम्ही आम्ही काय धरून बसलो, एवढं त्याग तर त्यागच आहे, आम्ही मोकळेच आहेत, आम्ही कंगालच आहेत. तर तुम्ही कंगाल का झाले, कशामुळे झाले? दुसऱ्याला तुम्ही दान करत बसले होते की काय? तुम्ही जी काय कमवताय, जी संपत्ती करताय, आपल्या तर प्रपंचाला घालवतोय. आणि बघा, एक माणूस अगदी पहिल्यापासून तर पार आता मरेपर्यंत कष्ट केले, काबाड कष्ट केले, घरच्यांना पुरवलं, सगळं काही झालं. घरचे म्हणतात आमच्यासाठी फार केले या माणसाने, फार मोठे उपकार झाले आमचे म्हणजे अगदी फार उपकाराची जाणीव ठेवतात का एवढी? आपण जर म्हटलं ना, काय कमी केलं तुमच्याकरता, सगळं तर तुमच्यावर उपकार, सगळं काही केलं आम्ही, तुम्हालाच सगळं काही दिलं. घरचे काय म्हणतील, हा काय उपकार केला की काय दिलं म्हणून? तुमचं कर्तव्य होतं ते, उपकार तर केलाच नाही आमच्यावर, कर्तव्य केलं तुम्ही तुमचं. अर्थात बघा, शेवटी ऐकायला काय मिळतं, ते तुम्हाला सांगतात की कर्तव्य केलं. हेच शब्द जर आपण आधीच केले, अरे हे तर फक्त कर्तव्य, मी काय यांचे उपकार वगैरे करत नाही, हे माझं फक्त कर्तव्य आहे आणि हे मला करायचंय, हे, आणि त्यांच्यावर कितीही उपकार केले तर ते हेच म्हणणार की कर्तव्य आहे आणि तुम्ही ते केलं, तर आमचं काय तुमचं काय. परंतु हेच जर उपकार बाहेरच्या माणसावर एकदा करून बघा, त्या माणसाला म्हणजे असा तसा कोणी बघू नका, खरोखर ज्याला गरज आहे, नाहीतर तोही म्हणेल काय केलं तुम्हाऱ्यासाठी. म्हणजे ज्याला खरी गरज आहे ना, अत्यंत नितांत आवश्यकता आहे, अत्यंत सत्पात्रामध्ये जे काही तुम्ही दान कराल त्या गोष्टीकडे लक्ष द्या. एकतर त्याच्या बदल्यात पुण्य तर तुम्हाला मिळेलच, त्या उलट तो जो व्यक्ती आहे तो अत्यंत उपकृत होऊन जाईल. या माणसाने खरोखर उपकार केले. अर्थात हे जे काही आपण कर्म करतो ना, जर त्याग करून केले तर त्याचं फळ अधिक आहे.
मग तुम्ही प्रपंचामध्ये जर हे त्याग केलं तर काय होईल, त्याचं काही पुण्य मिळणार नाही. तुम्ही म्हणे की आम्ही 50 लाख त्याग करून 2 एकर जमीन खरेदी केली, त्याग तर झाला ना आमचा, ह्या त्यागाला काही महत्व आहे का? ह्या त्यागाची काहीही इथे किंमत नाहीये, मुळात हा त्यागच नाहीये. तर अशा प्रकारे आपण या सगळ्या बुद्धीमध्ये जर असू तर अत्यंत भ्रम आहे आपला. म्हणून सांगितलं त्याग करा, क्षेम मिळून जाईल, समर्पण करा, आनंद मिळून जाईल. क्षेमम न विंदन्ति, त्या ठिकाणी मिळू शकत नाही, अर्पण केल्याशिवाय शांती मिळू शकत नाही. मग असं जर सर्वस्व ज्याच्या श्री चरणावर समर्पित केलं तर तो शांती आनंद देऊन टाकतो. अशा त्या परमेश्वराला आमचा नमस्कार आहे. यानंतर बघा, पाणी, दोन्ही हात गेले, त्यानंतर दोन्ही पायाचं वर्णन, पाद. ते म्हटले की बघा, भगवान परमात्मा एवढा उदार औदार्याची मूर्ती आहे. काय केलं हो त्यांनी, एवढी औदार्यता म्हणतात. भगवान परमात्मेने असं केलं, काय म्हणाले की असे काही लोक आहेत बघा, आपल्या समाजामध्ये सुद्धा वर्ण व्यवस्थेनुसार जातीपाती आधी वाटलं जातं. मग जसं बघा, काही अभंगामध्ये आपल्याला सापडतं, उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही हीन. कोण म्हणते? संत चोखामेळा. ते म्हणाले ना की उंबरठ्याशी कैसे शिव, म्हणजे भगवान परमेश्वरापर्यंत जाण्याचं परमिशन, जी आज्ञा आहे ती नव्हती. अर्थात जे शूद्र जातीय व्यक्ती आहेत त्या लोकांना असं काही सत्कार्य करण्याचा अधिकार मुळात वेदामध्ये नाहीये. वैदिक मंत्रांचा उच्चारण करून वैदिक मंत्राचे वैदिक अनुष्ठान करण्याचा जो अधिकार आहे त्यांच्याकडे नाहीये. मग त्यांच्याकडे अधिकार नाही, अर्थात त्यांचा कधी उद्धारच होणार नाही, बरोबर ना? कारण हे केलं तर उद्धार आहे ना, नाही केलं तर उद्धार कशाचा? पण भगवान परमात्मा एवढी उदार आहेत की ते काय करतात, आपल्या श्री चरणाची नौका बनवतात. फार मोठी नाव आहे भगवान परमेश्वर, जसं म्हणतो ना भवसिंधू, या भवसिंधूला तारून जाण्याकरता परमात्म्याने नाव बनवली. कशाची नाव बनवली बघा? आपल्या पायाची, श्री चरणाची नाव बनवलीये. मग त्याच्यावर जो कोणी येऊन बसेल, फक्त बसायचं आपलं काम आहे, तो आपल्याला नेऊन बसवेल ही पण अपेक्षा आपण करायची. फक्त काय करायचं, त्या श्री चरणावर जाऊन बसायचं. भगवान परमात्मा त्यांचं काम चालूच आहे, ते नावाडी बसलेलेच आहेत कधीही. मग कुणीही आला ते बघत नाही हा ब्राह्मण आहे, हा क्षत्रिय, हा वैश्य अथवा शूद्र आहे, भगवान बघत नाही. त्या ठिकाणी जोही येऊन बसेल त्याची नौका भवसागर पार. मग परमात्म्याची श्री चरण धरा, पाद, दोन्ही जे पाय आहेत यातून आपल्याला हा संदेश मिळतो. आणि तसंही जसं पुरुष सूक्तामध्ये सांगितलंय आणि अनेक ग्रंथामध्ये सांगितलंय की जे 4 वर्ण आहेत ते कुठून कुठून देवाच्या अवयवातूनच उत्पन्न झालेत ना. ब्राह्मणस्य मुखमासीत, बघा भगवान परमेश्वराच्या तोंडातून ब्राह्मण वर्ण निघाला. ब्राह्मण जेवढे आहेत ते भगवान परमात्म्याच्या तोंडातून आले. त्यानंतर म्हटले दोन्ही हात जे आहेत या हातामधून कोण आलं? क्षत्रिय बाहेर आले दोन्ही हातामधून. त्यानंतर म्हटले उरु तदस्य यद वैश्य, उरु म्हणजे मांड्या, या दोन्ही मांड्यामधून वैश्य समाज उत्पन्न झाला. आणि पायामधून भगवंताच्या चरणामधून शूद्र समाज उत्पन्न झाला. अर्थात भगवान परमेश्वरामधूनच आपण सगळे आलोय. आणि हे जे पाय आहेत देवाचे तिथूनच आलेला जो शूद्र समाज, त्यांनी काय करायचं, त्या सगळ्यांनी ते पाय धरूनच ठेवायचे, सोडायचे नाही. एक तर हा उपाय सगळ्यांकरता, सर्वसामान्यांकरता, आपल्या सर्वांकरता आहे. पण त्यात जे लोकांना वैदिक अधिकार नाही मिळालेला त्यांच्याकरता खूप सुंदर उपाय दिलाय. अहो तुम्ही काळजी करू नका, स्वतःला हीन समजू नका, कारण भगवंताचं वचन आहे, स्त्रियो वैश्यास तथा शूद्राः तेपि यान्ति परां गतिम्. स्त्री असो, वैश्य, शूद्र अथवा कोणीही असो, तोही परमगतीला प्राप्त होतो, यात संशय नाही. म्हणून सांगितले की बघा, वर्णन केले किरात, हूत, किरात, हूणांध्र, पुलिंद, पुलकसा, आभीर, कंका, यवना, खसादयः, या सगळ्या जातीचं वर्णन केलंय. काय काय बघा, किरात, हूण, अंध्र, पुलिंद, पुलकस, आभीर, कंक, यवन आणि खस आदी या सगळ्या जाती ज्या की शूद्र योनीमध्ये येतात, या सगळ्यांचं वर्णन केलं. म्हणजे हे सगळे जे आहेत ना, काय करायचं यांनी, येन्नेन पापा यदुपाश्रयाश्रयाः शुद्ध्यन्ति तस्मै ब्रह्मविष्णवे नमः. हे या लोकांनी दुसरा अन्य असा आश्रय घ्यायचाच नाही अजिबात.
दुसरीकडे मला आश्रय मिळेल, मला हा आश्रय देईल, अजिबात पाहायचं नाही. काय करायचं? केवळ परमात्म्याचे श्री चरण पकडून ठेवायचे. त्या व्यक्तीचं सगळं पाप धुवून जातं, शुद्धंती, शुद्ध होऊन जातो. आणि अशा लोकांना शुद्ध करणारा केवळ एकमेव तो परब्रह्म परमात्मा आहे. म्हणून त्या परमात्म्याला आमचा नमस्कार असो. भगवान परमात्मा अनेक प्रकारे वर्णन करतात. जसं गीतेमध्ये पण सांगितले ना, बघा देवाने स्वतःची वाणी दिली. आपण साधारण लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो. हा त्याने शब्द दिलाय म्हणजे तो नक्कीच करेल. सामान्य लोकांच्या शब्दावर आपला एवढा विश्वास, देवाच्या शब्दावर का विश्वास नाही? देवाने स्वतः सांगितलेलं काय म्हटले? अपि चेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. ते म्हटले काय? अपि चेत, कितीही पापी असो, दुराचारी, सुदुराचारी, सुष्ठू म्हणजे सुंदर प्रकारे पाप करणारा सुद्धा. बस पाप कुठे सुंदर असतं का? हो, परंतु पाप करणाऱ्यामध्ये सुद्धा जो एकदम सुंदर आहे, हिरोच आहे, पाप करणाऱ्यांचा अगदी मोठा लीडर आहे, असा माणूस सुद्धा काय होतो? अपि चेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग भजते. जो मला अनन्य भावाने भजतो त्या व्यक्तीचं काय करतो मी? तारून घेतो. भजते माम अनन्य भाग साधुरीव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सह. आणखी एका श्लोकामध्ये 9व्या अध्यायात सांगितलं, अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः. ते म्हटले अपि चेत, तो कितीही पापी असो, अपि चेदसि पापेभ्य. बघा, सगळ्यात पहिले म्हटले तो पापी असेल, हरकत नाही. त्यानंतर सर्वेभ्य पापकृत्तमः, सगळ्या पापी लोकांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ पापी असू द्या, काही हरकत नाही. बघा, आणि किती मोठं देवाने आश्वासन, याच्यापेक्षा मोठं काय द्यावं? पापी असो अथवा सर्व पापियांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ पापी असो, सर्वं ज्ञानप्लवेनैव, सर्वांच्या करता मी ज्ञानाची नौका बनवून त्याच्यामध्ये त्यांना बसवून काय करतो? भवसिंधू पार घेऊन जातो. देवाचं वचन आहे, देवाने दिलेले आश्वासन आहे. मग याच्यावर आपला विश्वास नाही का? याच्यावर विश्वास ठेवला तर आपली भवसिंधू अगदी चुटकीमध्ये पार होऊन जाईल. भगवान परमात्म्याने वचन दिलंय. मग किती पापी असो, दीन असो, हीन असो, फक्त त्याने काय करायचं? श्री चरणांना सोडायचं नाही, आश्रय धरून ठेवायचा. काही झालं तरी त्याला सोडायचं नाही. अशा प्रकारे पाद. त्यानंतर उपस्थ. उपस्थ या ठिकाणी जे जननेंद्रिय आहे, बघा, प्रवृत्ती, ज्या ठिकाणी आपली प्रवृत्ती होत राहते, निरंतर प्रवृत्ती. बघा, उपस्थ म्हणजे उपे तिष्ठती इति उपस्थ. जर आपण याच्यावर संयम केला तर आपण तिष्ठती, जवळ राहतो. उप म्हणजे जवळ. जसं आपण उपवास म्हणतो ना, उपै वसती. उपै म्हणजे काय? उपवास म्हणजे जवळ राहणे. कोणाच्या जवळ? भगवंताच्या जवळ. उपवास म्हणजे फक्त अन्न बदलायला, ह्याला उपवास फक्त असं म्हणजे म्हणू शकता. नाही तर तुम्ही म्हणणार सोडून द्यायचं का? नाही तर काय काय अनर्थही घेऊन टाकतात ना. अन्न बदल ठीक आहे, परंतु नुसतं साबुदाणा खातच बसायचा आणि त्याच्यावर भागत नाही म्हणून आणि काय 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 सगळं उपवासाचे पदार्थ गोळा करत मग आमचा उपवास आहे. खरा उपवास काय आहे? उपै वसती म्हणजे देवाजवळ राहायचं. देवाजवळ कसं राहायचं? झाले मंदिरातच बसून राहायचं असंही नाहीये. मंदिरात बसलं की तुमचं मन जगभर फिरते, यालाही काही उपयोग नाही. मग ते जे मन आहे ते परमेश्वराच्या चरणावर केंद्रित असावं. तसंच इथे म्हटले की उपै वसती. मग आपला जो कामवेग आहे, मूत्रेंद्रिय अथवा जननेंद्रिय जो म्हटले जाते, तर हा आपला जो कामवेग आहे, या कामवेगावर संयमन मिळवलं पाहिजे. त्याच्याकरता म्हटलंय स एष आत्मात्मवतामधीश्वरम स्त्रयीमयो धर्म मयस्तपोमयः गतव्यलीकैरज शंकरादिभिः वितर्क्यलिंगो भगवान प्रसीदताम्. तर भगवान परमात्मा त्या ठिकाणी अत्यंत शुद्ध हृदयपूर्वक त्या ठिकाणी त्याला स्वीकार करतात, ज्याने या इंद्रियावर संयमन केलेलं आहे. जे काम आहे या कामावर ज्याने विजय मिळवलेला आहे. उपस्थ, या उपस्थ इंद्रियावर ज्याने विजय मिळवलेला आहे, त्या तो जो व्यक्ती आहे, तो जो भक्त आहे, तो परब्रह्म परमात्म्याला लवकरात लवकर प्राप्त करून घेतो. आणि या ठिकाणी तर सांगितले की भगवान परमात्मा या ठिकाणी अनेक अवतारे धारण करून येतात बरं का. जसं याची सेवा करण्याकरता, जसं ब्रह्मदेवाने, भगवान श्रीराम आले म्हणून ब्रह्मदेवाने काय केलं? अवतार धारण केला. कुठे आले ते? जांबवंताच्या रूपामध्ये आले होते. भगवान रुद्र आले होते कोणाच्या रूपात? हनुमानजी महाराजांच्या रूपात.
तर अशा प्रकारे हे सगळे लोक सुद्धा भगवान परमात्म्याच्या श्री चरणाची सेवा करण्यामध्ये निरंतर तत्पर असतात. म्हणून आपल्या सर्वांनी सुद्धा या प्रकारे आचरण करून परमात्म्याला त्या ठिकाणी आळवलं पाहिजे. म्हणून अनेक प्रकारे लोक पाहतात, जसं आत्मवेत्ता लोक जे आहेत, आत्मदर्शी महात्मे, त्यांच्याकरता आत्मदृष्टी सर्वत्र परमात्म्याला पाहतात निरंतर. अनेक प्रकारे भक्तिभाव असतात ना, तर आत्मतत्व दर्शन ज्यांनी केलेलं आहे ते सर्वत्र आत्मस्वरूप पाहणार. त्यानंतर त्या ठिकाणी जे भक्त आहेत भगवान परमेश्वराचे, मी समजा पांडुरंगाचा भक्त आहे, मी श्रीरामाचा भक्त आहे, तर त्या ठिकाणी मी जिथेही जाईल मला तिथे माझा इष्टच दिसेल, दुसरं दर्शन मी करणार नाही. जसं समर्थ रामदास स्वामीजींचं उदाहरण आहे. भगवान श्रीरामाचे एकनिष्ठ भक्त होते. तर समर्थ रामदासजी महाराज जेव्हा पंढरपुरात गेले तर पंढरपुरात त्यांनी पांडुरंगाचं दर्शन केलं आणि दर्शन केल्यानंतर हात जोडून म्हणे, देवा हे रामा, तू तिकडे काय होता अयोध्येला, त्या ठिकाणी हातामध्ये धनुष्य बाण घेऊन आपल्या सगळ्या सहचरी लोकांसोबत तिथे राहतो आणि आज असं काय झालं की तुला इथे दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा राहायची वेळ आली. कुणाचा भाव आहे हा? भक्तांचा. हे श्री रामदासजी महाराज म्हणतात, इष्टदेवतेचं दर्शन म्हणजे भगवान श्रीराम हे माझं आराध्य दैवत आहे, तर पांडुरंग ही रामच आहे, कृष्ण ही रामच आहे. अन्य सर्व देवता, अन्य सर्व जळ स्थळ केवळ राम ही आहे. ही इष्टसिद्धी, इष्ट भक्ती जी आहे निरंतर अशी असते त्या भक्तांच्या मध्ये. नाहीतर आपल्याला सगळीकडे जिथं जाऊ तिकडचंच होऊन जातो. म्हणजे जिकडे पाऊस पडेल तिकडे छत्री उघडतो, नाहीतर आपली छत्री बंद असते. आज समजा गोकुळाष्टमी, वा कृष्ण कृष्ण कृष्ण, रामनवमी, हा राम राम, म्हणजे ठीक आहे ते करायलाच हवं आहे, परंतु रामही कृष्ण आहे, कृष्णही राम आहे या प्रकारे. आणि जर हे सगळे उत्सव नाही तर आपला प्रपंच त्याचं गाणं सुरू होतं. अर्थात आपला जसा पाऊस पडेल तशी छत्री जिकडे तिकडे उघडली जाते. असे जे रंग बदलणारे लोक आहेत काही कामाचे नाही. ते नाही ते काय असतं नाही ते त्याचं नाव गाडगं म्हणतात ना, बिनबुडाचं. ते कसं असतं, जिकडे जास्त पाण्याचा भार पडतो तिकडे ते कलून जातं, इकडे पाण्याचा भार पडला की इकडे कलून जातं, त्याला गुण नाही. मग असे आपण सगळे लोक जर होऊन गेलो तर मग काय अर्थ आहे? जर समजा इकडे फार भार पडलेला आहे तर इकडे प्रपंचाचा भार पडला की तिकडे असं सगळं जर केलं तर मग बिनबुडाच्या गाडग्यासारखं आपली अवस्था होऊन जाईल. मग ते काही कामाचं नसतं. आपल्याला कुठेतरी आधार पाहिजे, धैर्य पाहिजे, स्थिरता पाहिजे. मग त्याकरता त्या परमेश्वराची अशी आराधना, अशी उपासना केली पाहिजे. म्हणून भक्त लोकांना इष्ट सियाराम मे समज जानी करमू प्रणाम जोरी जुग पाणी म्हणतात. सियाराम भगवान श्रीराम आणि माता सीता हे दोघे सगळ्या जगात व्याप्त आहेत, मला ते दिसतात. म्हणून मी सगळ्यांच्या मध्ये त्या राम आणि सीताला पाहिलं आणि सगळ्यांना एक सोबत नमस्कार केला, असं श्री तुलसीदासजी महाराज सांगतात. आणि जे कर्मकांडी ब्राह्मण लोक असतात त्यांना भगवान परमात्मा वैदिक मंत्रामध्ये दिसतात. जे धर्मवेत्ता आहेत त्यांना सदाचारामध्ये दिसतात. जे तपस्वी आहेत त्यांना तपस्येमध्ये दिसतात. जे मनस्वी आहेत त्यांना मननामध्ये दिसतात. आणि ज्यांना प्रपंचच फक्त दिसतोय त्यांना प्रपंचामध्ये सगळं काही दिसतं, तेच आपल्यासाठी सर्वस्व होऊन जातं. अशा प्रकारे त्या ठिकाणी पुढे वर्णन आलेलं आहे. पायू इंद्रिय जे आहे त्या ठिकाणी गुदद्वार, पायू म्हणजे गुदद्वार. तर पायू म्हणजे काय? पाती रक्षती इति पायू म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो मल असतो तो मल निष्कासन करण्याचं जे काम करतो ते आहे ना पायू इंद्रिय. शरीरामध्ये जर मल जमूनच राहिला, बघा पोट साफ झालं नाही, पोट कसं होऊन जाईल? डॉक्टरकडून इलाज करावे लागतील, मग नको ते. हे पोट साफ करण्याचं म्हणजे आपल्याला तंदुरुस्त ठेवण्याकरता केवढं मोठं त्या ठिकाणी काम करतं हे गुदद्वार. तर त्याकरता म्हटलेले हे भगवान परमात्मा आमच्यामध्ये जे काही दोष आहेत ना, ज्या दोषामुळे आम्ही भवरोगाने आजारी पडलेलो आहेत, तर हा आजार दूर